तर मला वाटतं मी 3 का 4 वर्षापूर्वी, जवळपास 4 वर्ष झाली असतील या कामाला. तर इथं एका शाळेचं काम केलं होतं. ती आहे शाळा घाटदरे आणि त्याचा बोर्ड आज करायचा आहे मला. हे शाळेचं काम त्यावेळेस आमचं, मी होतो, अजय होता, ईश्वर, माऊली सगळे होते. खूप मजा यायची काम करताना फिरून. आणि आज हा बोर्ड इथं होता या जागेमध्ये, तर याला कट केला आहे. त्याचं काम करायचं, शिडीनं ते जमलं नसतं. पहिल्यांदा तर हे घासून घेतलं पाहिजे चांगलं. सोपं नसतं बाहेर काम करणं, खूप चॅलेंजेस पार करायला लागतात. आत्ताच रंग दिला मी आणि पाऊस आला. कसं काय करायचं आता? मोबाईल घेतला बाई, मोबाईल भिजून जायचा. फर्स्ट कोट तर झालं आहे, आता सेकंड कोटसाठी मला वाटतं ह्याला तर आत घेता आलं. बेस पेंट झालेला आहे, सुकायला वेळ लागणार आहे. तोपर्यंत आजची जी काही पेंडिंग कामं आहेत आपण जी करणार होतो ती करून घेऊयात आणि पुन्हा संध्याकाळी जमलं तर संध्याकाळी येऊन हे काम संपवूयात. तर दिवस दुसरा कामाचा. काल आपण प्लेन कलर दिला होता आणि आज आता त्याच्यावर पेंटिंग करायचं आहे. आणि मी नवीन रस्ता म्हणून इकडून कॅनलच्या वाटेने आलो आहे मी. ही हरळी आणि त्या कंपनी दिसते, त्या कंपनीपासून इकडे एक कॅनलचा रस्ता जातो, त्या कॅनलच्या रस्त्यानेच कंटिन्यू करत आलो आहे मी. कारण की हा कॅनल घाटदऱ्याच्या शाळेच्या पाठीमागच्या बाजूने वरून जातो. तर मी म्हटलं ह्या रस्त्याने जाता येईल का बघावं. तर पूर्ण ऑफ रोड आहे आणि मी वेळ आहे म्हणून आपलं चाललं आहे, जायचं. बघूयात आता काय काय अनुभव येतात ते. टायर पंक्चर तर नाही ना होणार? पंक्चर जर झाला तर अवघडच होईल माझं. काट्या कुट्या दिसतात सगळीकडं. केलं डेअरिंग बी आईच्या गावात. आता पुढं झाडेमुळं आहे का नाही जागा दिसते जरा. हा रस्ता तर इथूनच गेलाय. खाली जायला वाट आहे का? याला मी कुठून आलो? इथूनच आलतो की. हत्ती जायला इथवर तर आलतो मी मागाशी. कॅनलच्या रस्त्याच्या तिथूनच आलो होतो मी. फुकाट टाकाटा पडला थोडासा. रस्ता तर ठीक वाटतं. काल इकडे पाऊस झाला संध्याकाळी. त्या कामांनी मला खूप फिरवलं म्हणण्यापेक्षा खूप जागा दाखवल्या. खूप डेंजर रस्ता आहे राहिला. तिथून जायचं. ओढा आहे हा, कॅनलवरून ओढा. मला वाटत नाही ऑफ रोडिंगवाली बाईक असेल तर मी हे करेन म्हणून. लई डेंजर परिसर. पहिलं काम बघावं, नंतर फिरत बसावं. भीती खूप वाटायला लागली, कारण की निर्जन ठिकाण आहे नाही. गाडीचं एकही वन दिसत नाही. फक्त जावडवाडी करूनच जायला लागतंय पुढं.
या प्रवासाची खरी रंगत सुरू होते ते या झाडांमुळे. कामाला सुरुवात करतोय आता. पाणी काढून घेतलं काल पावसाचं पडलेलं, याच्यावर जरा सुकून देतो आणि सुरुवात करतो. तर हे करून झालंय सगळं व्यवस्थित अरेंज करून. आता पेंटिंगला गेलो. हे शॉर्ट हेअर आहेत, आता ते लॉंग हेअर असते ना आणि खूप छान होतं काम. ते काय ह्यानेच करावं लागणार आहे. पर्याय नाही. ते लॉंग हेअर असते ना तर गोष्ट वेगळी होती. आता शॉर्ट हेअरने 2 हात टाकायचे. एका हाताला जेवढा वेळ लागेल त्याच्या दुप्पट दुसऱ्या हाताला लागणार आहे, कारण की सुकायला पण लागणार आहे आणि पेंट करायला पण लागणार आहे. हातारी व्यवस्थित असली काम व्यवस्थित होतं आणि चटकन होतं. हाताऱ्यांचं खूप महत्त्व आहे. पहिला हात तर झालाय, 2 हात हे द्यायला लागतात कंपल्सरी ऑइल पेंटच्या कामाला पत्र्यावर. तर हा जरा सुकू द्यात, एक तासभर तरी सुकला पाहिजे, वातावरणावर येतं. पण होईल आज काम हे पूर्ण होणार आहे. आज काय राहत नाही, ठेवायचं कारण की तेवढा वेळ पण नाही आपल्याकडे. सो थोडीशी विश्रांती घेऊया. खूप दिवसातून असं काम करतोय, अवघडल्यागत होतंय पायांना. जवळपास तास झाला असेल विश्रांती घेतली होती. सुकलं असेल असं वाटतंय, सुकलं असावंच. हे असं वरती ठेवून जरा बरं पडतंय काम करायला उभं राहून. हा डबल हात झाल्यानंतरचा ग्लो जिल्हा परिषदपर्यंत झाले आणि हे प्राथमिक भाग दिसतोय का फरक आहे ना? फरक दोन्ही अक्षरात. आमचे महामुनी सर नेहमी म्हणायचे, पेंटरचं काम बघितलं आहे का कधी? पेंटरचं बघा, एक पहिल्या हाताला पुसट असतं, दुसऱ्या हाताला ठळक होतं, तिसऱ्या हाताला एकदम मस्त होतं. तशातला तो प्रकार आहे. काम छान वाटतं एकदम फिनिश. हे कसं ओबडधोबड वाटतंय क्लोजअपने. आणि हे जिल्हा परिषद. वरती असं शिडीला लावून जमतच नसते. पत्रा एवढा लूज आहे की ब्रशने केलं तरी वा. दुसरा हात कंप्लीट झाला
आणि हे माझं काम मला आवडलं तेव्हा मला बक्षीस दिलं. हे 5 खजुरा हिरव्या नाही कच्च्या खजुरा पिकलेल्या आहेत, सॉरी कच्च्या नाहीत, अशाच दिसतात ओल्या असताना. स्वतःला एक बक्षीस देणं स्वतःच्या हातून वेगळी वाटते ना संकल्पना, पण केलं पाहिजे तसं. आपला आत्मविश्वास वाढतो त्याने. पूर्वीचं काम, आत्ताचं काम आणि हे बक्षीस. तर मंडळी, आजचा टास्क माझा पूर्ण झाला आहे. हा बोर्ड बनवून तयार आहे. पावसाने बराच व्यत्यय आणला, पण तरी पण काम चालूच ठेवलं होतं. चला तर मंडळी, आजचा दिवस खूप छान गेला म्हणायला हरकत नाही, कारण की खूप दिवसातून मला ब्रशशी रिलेट होता आलं, काम करता आलं. आणि अजूनही तोच काय म्हणू आपण त्याला, हात आहे कामाचा. आणि कामातून मिळणारा आनंद, येणारा थकवा, मिळणारी विश्रांती, हे सगळं अनुभवायला आज मिळालं. हे काम फक्त काम नाही आहे, तर हे खूप सारं एनर्जी भरणारं किंवा खूप काही देऊन जाणारं काम आहे. आणि आपल्या कामावर आपलं प्रेम असायलाच हवं. हे आपलं काम.